बातमी नाशिकची आहे। पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीकरता 35 लाखांची मागणी आहे। एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या मार्फतच हे पैसे मागितले गेलेत। इच्छुक ठिकाणी बदली करण्यासाठी पैशांची मागणी होतीये। वरिष्ठ अधिकारी राजकीय नेत्यांसोबत संबंध असल्याचं सांगितलं जात आहे। संशयित सागर पांगरे पोलिसांच्या ताब्यात आहे। एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या मार्फतच पोलीस अधिकाऱ्याकडे बदली करता 35 लाखांची मागणी आहे। पोलीस निरीक्षकाला इच्छुक ठिकाणी बदली करण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आलेली आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, काय घडतंय नाशिकमध्ये? लागवी खरं तर पोलिसांच्याच बदलीसाठी 35 लाखाचा सौदा हा करण्यात आलेला आहे। वरिष्ठ अधिकारी राजकीय नेत्यांचा परिचय दाखवून ही पोलिसांची फसवणूक केलेली आहे। या प्रकरणी जे आहे ते मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मार्फतच पोलीस अधिकाऱ्याकडे तब्बल 35 लाखाची जी मागणी आहे ती करण्यात आलेली होती। यानंतर फसवणूक होत असल्याचे लक्षात येतात या प्रकरणी खरं तर मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि राजकीय नेत्यांसोबत लागे बांधे असल्याचे सांगत ही पैशांची मागणी केलेली आहे। विशेष म्हणजे यामध्ये पोलीस कर्मचारीच हा मध्यस्थी असल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। पोलीस हवालदारानेच ही फसवणूक केल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। अगदी धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।